नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत सोलकढी. सोलकढी बनवण्यासाठी 3-4 नारळ घ्यावेत. नारळाचं पाणी बाजूला काढून नारळ बारीक करून घ्यावे. बारीक बारीक तुकडे केले ना नारळाचे, तर त्याला मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घ्यायचं. नंतर नारळाचं बारीक केलेलं दूध जे असतं ते दूध आपल्याला काढायचं आहे नारळाचं. बघा कसं नारळाचं दूध काढतो. नंतर नारळ बारीक केल्यावर त्याला गाळणीमध्ये गाळून घ्यायचं. त्याच्या दुधामध्ये आपल्याला आहे ना मिरची, परत अद्रक, जिरे, कोथिंबीर सगळं बारीक करून घ्यायचं आहे नंतर वाटून. आणि ते वाटल्यावर ते परत त्या दुधाच्या आपलं खोबऱ्याचं जे दूध काढलं त्या दुधामध्ये घालून घ्यायचं. ते घातल्यानंतर मस्त एकदम त्याला हलवून घ्यायचं दुधाला. आणि त्या दुधामध्ये वरून चवीनुसार मीठ, साखर टाकून घ्यायचं. आणि कोकम एक मस्त त्याचं पाणी बनवून घ्यायचं कोकमचं देखील. आणि ते कोकमचं पाणी त्याच्यामध्ये घालायचं, याच्यावरून त्याला आंबटपणा येतो. त्या आंबटपणामुळे सोलकढीला एक नंबर टेस्ट येते. त्या सोलकढीमध्ये वर तुम्ही कोथिंबीर टाकू शकता. टाकून मस्त त्याला सोलकढीचा एकदा आस्वाद घेऊन बघा. थंड उन्हाळ्यासाठी खूप थंड असतं, मस्त असतं एकदम. ट्राय करून नक्की मला सांगा कसं वाटतं.